नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे तपस्वी जनांस काली दर्शन. हिमालयाच्या दुर्गम पठारावर चांदण्याची नितळाई पसरली होती. चंद्राचं गोलाकार बिंब खूपच मोठं भासत होतं. मोकळ्या आकाशातून सुवर्ण कणांसारखं काहीतरी झपाट्यानं पठारावर अवतरू लागलं. सुवर्ण कणांतून आपले योगीराज प्रकट झाले. कुरवपूरमधील आपला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपवून योगीराज हिमपर्वतावर पोहोचले होते. लांब लांब पावलं टाकत योगीराज झपाझप गुहेच्या दिशेने चालू लागले. गुहेत धुनींचा मंद प्रकाश पडला होता. योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू बाजूस ठेवला आणि ते मध्यभागी असलेल्या शिळेवर बसले. जवळच पेटलेली धुनी धगधगत होती. योगीराजांनी नेत्र मिटले आणि भूमध्यावर दृष्टी लावून ते ध्यानस्थ झाले. अनेक वर्ष अशीच सरली असावीत. त्या हिमपर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते. ते 5-6 जण होते. योगायोगाने ते योगीराजांच्या गुहेच्या दौंडाशी आले. त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला. उत्सुकतेने ते आत शिरले. गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर त्यांना योगीराज ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांच्या अवतीभोवती आणि अंगाखांद्यावर अनेक मोठमोठे नाग फिरत होते. तपस्वींनी योगीराजांना भीतभीतच नमस्कार केला. ते विस्मयाचकित होऊन योगीराजांना पाहत होते. त्यांची चाहूल लागून योगीराजांनी डोळे उघडले. त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्वींनी योगीराजांचे डोळे चमकणाऱ्या हिऱ्यांसारखे वाटले. योगीराजांच्या डोळ्यात अलौकिक तेज होते. योगीराजांनी आपला उजवा हात लांचावून सर्वांना आशीर्वाद दिला आणि सगळ्यांना बसण्याची खूण केली. योगीराजांच्या अंगावरील सर्प उतरून गुहेत आतील भागांकडे निघून जाऊ लागले. तपस्वींचा जीव भांड्यात पडला. त्यातल्या एकाने धीर करून योगीराजांनी विचारलं, मुनिवर, या दुर्गम हिमाच्छादित गुहेत आपण केव्हापासून आहात? आज आम्हा सर्वांना आपलं दर्शन झालं. हे आमचं सद्भाग्यच होय. योगीराजांनी त्यांना विचारलं, तुम्ही या दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात? एक तपस्वी बोलू लागला, या पर्वतावर पुराणकाली मार्कंडेय महर्षींनी तपस्या करून मार्कंडेय पुराण आणि भगवतीच्या सप्तशतीची रचना केली होती असं ऐकलं आहे. त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत. आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरलो, परंतु ते स्थान काही आम्हाला सापडलं नाही. योगीराज हसले आणि म्हणाले, माझ्या आज्ञेने मार्कंडेयाने भगवतीची सप्तशती पोथी लिहिली. या पोथीत मी मार्कंडेयास 3 भाग लिहिण्यास सांगितले होते. प्रथम चरित्र हा पहिला भाग. यात जारण मारण मोहनाच्या 90 प्रयोगांची रचना आहे. मध्यम चरित्र हा दुसरा भाग. यात उच्चाटन आणि स्तंभनाचे 200 प्रयोग आहेत. उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे 410 भाग आहेत. अशा प्रकारे सप्तशतीमध्ये नुसते 700 श्लोक नसून 700 प्रयोग आहेत. एकूण 700 प्रयोगाची ही भगवतीची सप्तशती समस्त मानवांच्या कल्याणासाठी मार्कंडेयाने माझ्याच आज्ञेने निर्माण केली आहे. सारे तपस्वी अवाक होऊन ऐकत होते. दुर्गा सप्तशतीचे हे गूढ रहस्य त्यांना प्रथमच समजत होतं. योगीराज यांनी तपस्वी जनास सांगितले, मार्कंडेय महर्षींची गुंफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तिथे जाणे मानवास सर्वस्वी अशक्य आहे. योगीराजांनी असं म्हणताच तपस्वींनी महर्षींची गुंफा पाहण्याची उरली सुरली आशाही मावळली. तपस्वी जन भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहत आहेत हे योगीराजांनी अंतर्ज्ञानाने जाणलं. आज त्या सर्व तपस्वी जनांचं अनंत जन्माचं पुण्य त्यांना या परमात्मा योगीराजांच्या गुहेत घेऊन आलं होतं. योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करण्याचं ठरवलं. आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरून भूमीस लावला. त्याबरोबर आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला. कानठळ्या बसू लागल्या. लक्ष विजा चमकू लागल्या. भेरी, तुतारी, ढोल, शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला सहन न होणारे ध्वनी उमटू लागले. तपस्वी जनांना घाम फुटला. आकाशात सहस्त्र गिधाडे फिरतायत असा भास त्यांना होऊ लागला. जमीन भूकंप झाल्यासारखी हलू लागली. त्या क्षणी साक्षात महाकाली दुर्गा
तिच्या उग्र स्वरूपात गुहेत प्रकटली. योगीराजास प्रणिपात करून दुर्गा भवानी म्हणाली, प्रभो, का बरे माझी आठवण केलीत? योगीराज म्हणाले, या तपस्वी जनांना तुझ्या दर्शनाची आणि आशीर्वादाची ओढ लागली आहे. त्यांच्या भाग्याने ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहेत. हे कृपाळू महामाये, या जीवांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण कर. जगतजननी भगवती माता तपस्वी जनांकडे वळली. आपले अभयकर उंचावून तिने त्यांचं अभिष्ट चिंतलं आणि म्हणाली, आज तुमचं अनंत जन्मीचं पुण्य फळाला आल्यामुळे या महापुरुषाचं दर्शन झालं. त्यांच्या कृपेला तुम्ही पात्र ठरलात. त्यांच्या आज्ञेवरून मीही तुमचे कल्याण करीन. क्षणार्धात भगवती महाकाली अदृश्य झाली. सर्व आवाज थांबले. वातावरणात नीरव शांतता पसरली. सर्व तपस्वीजन काली दर्शनाने भारावून गेले होते. त्यांनी योगीराजांच्या समोर आता साष्टांग दंडवत घातला. योगीराज म्हणाले, तुमचं काम झालं आहे. आता तुम्ही हा पर्वत उतरून खालच्या पठारावरून पुढे बद्रीनाथाकडे प्रयाण करावं. शुभम भवतु. सर्व तपस्वी पुन्हा योगीराजाने आदराने प्रणाम करून गुहेबाहेर पडले आणि बद्रीनाथाकडे निघाले. पहाट झाली होती. चंद्र अस्तास चालला होता. योगीराज त्रिशूळ आणि कमंडलू घेऊन गुहेच्या बाहेर पडले. झपाझप चालू लागली. साधारण दिवसाचा पहिला प्रहर संपत आला होता. सूर्याचे आगमन होऊन सुद्धा बोचरी थंडी कमी होत नव्हती. योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मानस सरोवराजवळ पोचले होते. सरोवरात राजहंस विहरत होते आणि मंद लाटा किनाऱ्यावर थडकत होत्या. त्रिशूळ आणि कमंडलू काठावर ठेवून योगीराजांनी मानस सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला. सूर्यनारायणाकडे नजर टाकली. कंबरभर पाण्यात उभं राहून बर्फाच्छादित दिसणाऱ्या कैलास पर्वताकडे पाहून ते गुणगुणू लागले. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सप्तशती पोथींचे रहस्य उकलले सहज योगीराजांनी. तपस्वी जना आशीर्वाद देण्या प्रकटली दुर्गा भवानी. श्री स्वामी समर्थ.